सो गाईज आज मी माझा पहिला व्लॉग बनवायला लागली. तो करो ना भाई. आम्ही आज कुठे जाईल होतो? अरे मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार. आर्मी कॅम्पला जाईल होतं आणि ही माझे नाही जे माझे साथीदार यांच्यासोबत जाईल होतं आर्मी कॅम्पला. आता तुम्हाला दाखवते तिथे कसं कसं असतंय, काय काय असतंय. बरं ज्ञानेश्वरी तू सांग आता तिथे गेल्यानंतर न तू न म्हणजे त्यांना काय काय विचारणार आहेस? तुला सांग ना काय विचारणार आहेस ब्लॉगमध्ये सांग. तू चुप रे बाबा, तू चुप रे. सो माई आता मी तुला एक विचारते. आता तू ना तिथं कॅम्पमध्ये गेलीस तर ना तू ना म्हणजे काय विचारशील त्यांना? अरे मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार. मी त्यांना विचारणार तुम्ही स्ट्रगल कसं केलं, म्हणजे इथपर्यंत कशा आले, आम्हाला प्रोत्साहन करा असं सांगल किंवा त्यांच्या लाईफचा प्रवास विचारल. गुड. ऐसे मुंडी हिलाओ और बोलो अच्छा है अच्छा है, मत बस सब ठीक ठाक है, वेरी गुड. असंच विचारते तर पण. आणि ज्ञानेश्वरी पानसा आपण काय विचारणार आहे? काही नाही. मैं नहीं बताऊंगा. काय नाही हिला ना निवड डोकीच नाही, बिलकुल डोकं नाही. काही विचारलं तर सांगत पण नाही आणि काहीच नाही. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं? हिला मी काय म्हणते सांगू का? गब्बर सिंग. नुसतं डोकं खायचं आणि प्यायचं निघायचं. सांग ना काय विचारणार आहेस असं बघत. अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. कसं लागला तर तुम्ही? आणि लाजायली बघा ना ती तुम्हाला. आता हिला विचारायला लागली नुसती लाजती हो. काय राव माही बघा बरं आपली कसली बोलती हो का बिनधास्त. तुम्हाला बोर होईल असलं ना तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल थोडी माहिती सांगतो. पूछा किसी ने? पूछा किसी ने? किसी ने नहीं पूछा. आज काय आज 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला. हमारे मतलब आपको मत सिखा. आपला देश स्वातंत्र्य होण्याच्या मागे अनेक नेत्यांनी योगदान दिले, बलिदान दिले. आपला देश स्वातंत्र्य झाला. वाह 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 वाह. तुम्हाला हे माहित होतं का? नहीं. बघा आमच्या माहीनं कसं सांगितलं बरं. तुम्ही सांगा जरा 15 ऑगस्ट बद्दल काहीतरी वाटत असेल ना? काहीच नाही ह्यांना थोडं काहीच नाही वाटत. नुसतं लाजायचं आवडतंय ह्यांना लाजण्याबद्दल. सो गाईज तुम्हाला माहिती आहे का आम्ही इकडं धारूरमध्ये राहतो का? इथं ना म्हणजे ना बीच आहे. बीच आहे. कब हो गया ये? तुम्ही म्हणताल आता मुंबईला ती असते बीच, इथं कुठं आलं तुमच्या धारूरमध्ये? हा चला तुम्हाला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. बीच आहे एकदम भारी आहे, एकदम भारी आहे. मग तुम्हाला सो गाईज इथं काय माहिती का? माळकरी माणसं आम्ही नाही देवाची भक्त इथं. माळकरी माणसाला इथून जावं लागतंय. बघा बरं कोणत्या देवाची भक्त आपण? ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. जय महाकाल. चीन टपाक डम डम. ये हमारा तीसरा कुत्ता है और ये 2 है और ये थोडा गोरा गोरा है. आता आम्ही बीचवर आलेलो आहेत. बीच बघा कसलं भारी आहे. मुंबईला सुद्धा जायची मुंबईला गरजच नाही आम्हाला. गरजच नाही. यायचं तर या आमच्या धारूरमध्ये या. चला जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. बघा कसलं भारी आहे. फिरा तर फक्त धारूरच. काय भारी का आमचं धारूर? सांगा बरं जरा कमेंट मध्ये सांगा. लाईक करो, कमेंट करो, शेअर करो. दाद्या खूप पळतोय दीदीला बघून. दाद्या 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 खूप भेटलेला आहे बहिणीला. दुसरा गोल्या. अरे मेहनतीने फिरायला आलती मी भावांसोबत. हो आणि पळून गेले मला बघून.
बाई आमचा सर्व सूर्य म्हणजे तुम्ही इथं किती दिवसापासून येतात बीचवर? आमचा सर्व सूर्य एमसीसीचा तुम्ही म्हणजे किती दिवस झाले म्हणजे ह्या बीचवर येतात? इथंच राहतात का? म्हणजे इथंच आम्ही ब्लॉग शूट करायला होता काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे असं चांगलं वाटतं का तुम्हाला म्हणजे झालाय ही बीच तर असं? म्हणजे किती वर्षापासून येतं? तुम्ही इथंच आहेत का कंपल्सरी घ्यायला? रेग्युलर येतात का? चांगलं वाटतंय का फ्री वाटतंय? अरे हाँ भाई हाँ. हां गाईज आता पूजा त्या धुणाऱ्या बायांकडे जाणार आहे, त्यांना साबण निरमा विचारणार आहे. तरी मी ज्या बायांकडे जाणार आहे तर मी त्यांना विचारणार आहे की तुम्हाला कसं वाटतंय इथं? त्या बायांना शांत बसून आहे. त्यांना विचारते इथं पाणी घाण करून तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे त्या मला एवढं सरकारने एक ऐकावं की बाया इथं धुवून घेतात तर पाणी खराब करतात ह्याला जेलमध्ये टाका तुम्ही. मैं तुम्हारे बाप का नौकर नहीं हूँ. बायांना मनावर घेऊ नका मला टाकताल तुम्ही. काहीच मी तुम्हाला एक सांगते की दुसऱ्यांना खुश ठेवण्यापेक्षा कधीतरी त्यालाही खुश ठेवा ज्याला तुम्ही रोज आरशात बघता. होय किती मोठा साप आहे गं. बाई किती मोठी हुडी गय. होडी मी जर उडी मारली तर काय होईल? माझं का पप्पाला म्हणत काही जाते मामा असं पिऊ घालत ना कशाला तरी थांबा एक बच गया साला. गाईज ह्यांना ना आता ना त्या बायांना ना स्वच्छताबद्दल ना विचारायचे बरं का. ह्या ना एवढ्या बायात बरं का काही पण प्रश्न जर विचारले ना ह्यांनी अशा मार खात्याला ना आयुष्य सांगते अशा मार खाणार आहेत ना. आता बघू तर काय काय प्रश्न विचारतात त्या मी तुम्हाला दाखवते काय काय विचारतात. त्यांचा प्लॅन सुरू आहे इकडे कॅमेरा. चला चलो. A few years later. सो गाईज ह्यांची माहिती काय इतकी इन्सल्ट केली ना त्या बायांना तर ह्यांना काहीच सांगितलं नाही का. त्यांचे तोंड बघा पास करून माहिती आणि माहिती का त्यांना लेक्चर दिली पाणी दूषित होईल आणि पुन्हा म्हणती की आहे ना काय म्हणली का पाणी दूषित होईल त्यांना सांगायला लागली बरं का. पुन्हा म्हणती आमच्याच घरची भारत देश माझा आहे ते गुत्त घेतले भारत देशाचे ते काय नाही बालिशोनी करते हिचं काय म्हणावर मौत मुझे क्यों नहीं आ जाती है? त्यांचे प्रॉब्लेम मला आज काय आलं तुम्ही माझ्या तुम्ही म्हणावं घेतात म्हणून माझं कोणीतरी आहे म्हणावं घेत बरं बास. तू चुप रे बाबा तू चुप रे हाँ? ज्ञानेश्वरी कसं वाटलं इन्सल्ट करून? काय झालं त्या सांगणार होत्या पण त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला की त्यांच्या घरातून म्हणजे अनुमती नाही आहे की म्हणजे तुम्ही तो पेपरमध्ये ती दिसली असती त्यांच्या घरचे माहित असते ना तुम्हाला काय काय लिहिले असते तर. थैंक यू. आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. माणसाला बेकार असते तिथं माझं तर स्वप्न आहे मी टीव्ही ऐकून त्यातली एक बाई काय माहिती का तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला कळलं तसं असतंय ते. अच्छा 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 ठीक है अच्छा. है ना माही पण मी लग्नच करणार नाही तर काय समजेल मला. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. माई ते काय म्हणतो संन्यास घेणार आहे संन्यास. लग्नाच्या मंडपात जर बसलीस ना नाही बसणारच नाही. मारतो तुला मंडपात बसणारच नाही. बघू ना आता मी कोर्ट मॅरेज करणार आहे. माही
पोरगी बिघडली नाही मम्मी वरती घेते आधी वरती टेन्शन नको घेऊ मला माहिती ना अब आए ना लाइन पे आपली काय नाही ज्ञानेश्वरीला सायलेंट आहे ती पलीकडला तर बॉडीगार्ड एकदम सायलेंट आहे ती म्हणत असं राव ही काय बडबड करायला त्यांचं काय सुरू आहे नेमकं इतना चुभने लगा हूं सबको छुरा तो नहीं हूं चला आता ना तुम्हाला दाखवायचे आम्ही नगरपालिकेपाशी आलेलो आहोत. आमची नगरपालिका बघायची सो दाखवतो आता नगरपालिका तो इथं ना आमचा ना बाजार बसते माहिती आहे का आणि तू सुरू होणार आहे ते इकडं नगरपालिका आहे. चला तुम्हाला दाखवते आता आमची नगरपालिका कशी आहे ती जनताशाळा चला ह्यांची जनताशाळा इकडं आहे बघा इकडं नाही हो का इथं जनताशाळा ही बोर्ड दिसायला आहे का आणि ही आमची धारूरची नगरपालिका मस्त आहे पण मी कधी गेलेलं नाही आतमध्ये. आज 15 ऑगस्टमुळे खूप छान सजवलेलं आहे. आज 15 ऑगस्टमुळे खूप छान सजवलेलं आहे. मी पहिल्यांदाच आमच्या नगरपालिकेमध्ये जायले प्रवेश केला आहे. तुमचा वेलकम आहे. कसलं ॲक्टिव्ह दिसायले ना हे बघा एकदम रॉक आणि ही आहे आपला तिरंगा. बॅककडे आम्ही शहीद महाराजांचा व्हिडिओ. कमेंट करा शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. सो गाईज ह्यांच्यापैकी ना ह्या ज्ञानेश्वरीला काय नाव द्यायचं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग आम्ही ना त्या नावानं हिला बोलू तर आणि माहीला काही नाही माहीला द्या लाईक करणार विश्वास आहे मला. शेवटी तुमचं प्रेम आहे माझं. कशाचं प्रेम पहिल्याच व्हिडिओ मध्ये प्रेम पेट चलो बघा आहे त्या बिळावर नागोबा बसलेला आहे उगा ऍक्टिंग करायला काही ना काढली नाही. तोंड बघा आरशात चलली ग मकरा कर रही है मकरा. हाँ बहुत मकरा कर रही है क्या चुप क्यों रही है. चुप क्यों रही है झालं काढणं नाही हो हिनं रांगोळ आहे ना हिनं काढली माहीनं काढली बरं का कशी आली सांगा जरा तिला. इथं नाव टाकलं नाही माझं इथं टाकलेलं मेरा भारत महान असं सगळे म्हणते. माही बावरलेली आहे आज काही पण बोलून जायलेली आहे. देशातल्या लोकांना स्वच्छता ठेवता येत नाही आणि म्हणतात मेरा भारत महान. 15 ऑगस्ट जवळ आला फक्त डीपीला फोटो लावला त्याचा आणि मेरा भारत महान. भारताचे एक चांगले एकमेव अधिकारी बनले चांगले नागरिक. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. असं बोल आमची माहीनं काही काय मिळेल की परत म्हणजे ते डोक्यात म्हणजे चांगले चांगले लय विचार असेल ना कसं काय माही थिंकिंग सो गाईज तुम्हाला एक सांगते तर माहीनं आमच्यासोबतच NCC मध्ये हे अकॅडमीला आहे बरं का पण हिनं सरला माहीत नाही बरं का आणि आम्ही दोघीनं ती लपून ठेवले सरपासून किती दिवस झालं आणि माहीला भीती की आम्ही सांगतो तिचं नाव पण आम्ही तसं करणार नाही. नगरला जाण्याचं कारण आहे मी NDA करते आणि जर कोणाला NDAच्या नोट्स पाहिजे असतील ना तर कमेंट करा. माझ्याकडे NDAच्या पूर्ण नोट्स आहेत मॅथच्या म्हणजे पहिल्यापासून स्टार्टिंगपासून NDAच्या मला नोट्स मिळतात किंवा NDA मध्ये काही जरी प्रॉब्लेम असला तर कमेंटमध्ये करा. तुम्हाला हे महत्त्वाचा टप्पा नहीं. इथं ना आमचं ना म्हणजे जनावरांचा दवाखाना आणला होता का एकदा आमचं कुत्रं पिसळलं होतं तर आणलं होतं काय बाबा पुन्हा तर त्यांनी जास्तच पिसाळून टाकलं बाबा त्यांनी. माही डोक्यात काय होईल तुझ्या जुए हुए क्या पागल कुठं झुंबच चलो फणस नाही ग बाई काय नाही पिसाळती बाहेर आलं की पिसाळती म्हणून हिच्यासोबत नीट जावं लागतंय कधी बी काही बी बोल
तुम्हाला त्याचं रिझन माहिती का ही का म्हणून म्हणजे बॉटल्स ठेवते तर तुम्ही ना मला कमेंटमध्ये सांगा. खरंच म्हणजे रिझन आहे ती सायंटिफिक. मग तुम्ही सांगा, तुम्हाला पण माहीत असेल. बघा माही बिल्डिंग तर बघायली काय, माहिती बिल्डिंग आहे काय बांधली आहे. हा हे बांधकाम होतं काय. हां माहिती घेऊन जातो. जेवण करा, मला निघायला एकदम आळशी प्राणी. बघा मी तुम्हाला सांगते, घरी येते बरं का, मस्त कॉटवर झोपते, काय काम बिम करू लागत नाही. एवढं मोठं काम असते मला आणि सगळं मला करावं लागतंय. मला वाटतंय मी अशी एवढी हो गप्प आहे. म्हणजे बी पूर्ण घरचं काम मीच करते. हो वा सच. जी पूजा आहे का ती म्हणजे कोण नाही तिची माझी, म्हणजे ती लई सपोर्ट करते, लई चांगली करते माझ्यासाठी. जगातली सगळ्यात म्हणजे मी हे म्हणते ते चांगल्या मार्गाला लागण्याचं कारण पूजा गाणगेच आहे. खरंच सिरियस गोष्ट. थँक्यू. आपली तारीफ ऐकली की आपण हवेतच जातो. बघा काय काय मिळेल की सगळीकडे. आणि नंतर ना काशीनाथ चौकमध्ये शेवटला होते आणि काशीनाथ चौकमध्ये ना आता तो झेंडा फडकलेला आहे, म्हणजे झालेलं आहे. चला आता आम्ही तुम्हाला नाही गेलो आता जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये कधी आलात तर धारूर तालुका इथे हजारे हॉस्पिटल म्हणून आहे. जर तुम्हाला साप चावला असेल ना तर आलात अचानक, तर साप चावला असेल ना तर हे डॉक्टरना म्हणजे एकदम चांगला इलाज भेटते तात्काळ इथं. कारण की हे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं हॉस्पिटल आहे. कारण की तिथं एकदम म्हणजे लवकर इलाज होते साप चावलेल्या पेशंटला. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. ठरवून आज गल्ले दाखवतात बरं का, कुठं काय आहे ते सगळं दाखवतं. काय तर लेट्स गो. कुणाच्या आठवणीची सांगू का आमच्या दाद्याची. मुझे मुझे जाने दो, मेरी माँ मेरा इंतजार कर रही है. सो गाईस हे आहे ना चौक, महाराणा प्रताप सिंग चौक. ही चौक माझ्यासाठी माहिती का, इथे मला आंबेडकरी रस्ता जाते. तर चला लेट्स गो अंबाजोंडी. जय हिंद सर. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला ना मी एक सांगते, मला ना असं म्हणजे वर्दीमध्ये बघितलं ना कुणाला इतकं भारी फिलिंग येते ना, तुम्हाला शब्द सांगू शकत नाही, एवढं मला भारी वाटतंय. म्हणजे असं एकदम वेगळीच फिलिंग होती. तशी फिलिंग तुम्हाला पण होती का सांगा. कारण ना मला ना त्याच्याबद्दल म्हणजे आर्मीविषयी माझ्या मनात एवढी जर म्हणजे रिस्पेक्ट आहे ना, लय म्हणजे लय. आम्ही तुम्हाला समोर गेल्यानंतर तर एकदम भारी फील होतंय माहिती का. त्यांनी घातलेली असती पण एकदम असं मनाला खूप चांगलं वाटतंय. तसं पण आम्ही तुम्हाला कॅम्पला गेल्यानंतर वर्दीबद्दल माहिती सांगणारच आहात. कंटिन्यू राहा गाईज. आता ना आणि तुम्हाला पोलीस स्टेशन पण दाखवतो आमच्या धारूरचं. मी कधी गेलेलं नाही आतमध्ये, पण आम्ही त्यांची परमिशन घेऊ आणि दाखवतो तुम्हाला. ओके चलो. आणि पोलीस स्टेशन जे मेन आहेत का तेच गेले का आता पोलीस स्टेशन मधून. अरे सर बोला ना, आम्हाला तुमचं ऐकायचंय, सगळ्यांना ऐकायचंय. मला प्रेरणा तुमची भेटली पाहिजे ना. आदर्श द्यायचा त्यांचा. म्हणजे आज काय झालं ते सांगा थोडस. पोलीस स्टेशन फक्त बाहेरून बघितलं असतं तर आज तुम्हाला आम्ही आतमध्ये दाखवणार आहे. मी सुद्धा माहितीये का कधीच बघितलेलं नाही, पहिल्यांदा बघायला धारूरमध्ये असून. ठाण्यामधला जर आपण काही तक्रार वगैरे असली कोणाची तर ते पहिले यांच्याकडे जातो. इथून तक्रार घ्यायला चालू होतं. सीसीटीव्ही मध्ये इथं ऑनलाईन एफ आय इथं बस इथं करता येतो. इथं ठाण्यामध्ये बसले असं पण ते तक्रार घेतात त्यांची.
ते लॉकअप हे आहे लॉकअप आहे जेल हे लॉकअप आहे लॉकअप म्हणजे हे जे आपले आरोग्य असतात त्याला ज्यांना PCR मिळतो त्याला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सगळे ते 4 दिवस पर्यंत इथे राहतात. सर्व काम करतात ठीक आहे. त्या इथलच्या मॅडम बघा यांना बारनिशी म्हणतात म्हणजे जे टपाल विपल येत असते बाहेरून तर यांच्याकडे तिथे आणि यांच्याकडून डिस्ट्रीब्यूट सगळ्यांना होतं परत. हे आपलं शस्त्रगार आहे त्याच्यामध्ये आपले हात हे असतं त्याच्यामध्ये पूर्ण आहे याच्यामध्ये हे सगळं चार्जिंगच्याकडे असतो. कोत शस्त्रगार कोर्ट हेडक्वार्टरला हा शस्त्रगार आहे एनसीसीचं आहे का? NCC. इथलेच आहे 10. त्यांना सकाळी यायला पाहिजे थोडं नाही का 9:30 पर्यंत भेट झाली असते. 7:30 बंद ऑफिस एवढं आहे आपल्या पोलिस आम्ही कधीच नाही आलेलो. गाईज आज आम्ही पोलीस स्टेशन सगळं बघितलं. पोलीस स्टेशन छान आहे आणि सरनी सगळी माहिती दिली आम्हाला. खूप छान आहे. थँक्यू सर. कसं वाटलं पोलीस स्टेशन बघून? एकदम भारी वाटलं बघ, लय भारी वाटलं. ती कॅबिन बघितली ना एकदम अशी शस्त्र वाटत होती, खूप मस्त. आणि सरनी सगळी डिटेल्स दिली. सर मनातून थँक्यू. आम्ही जायला आहोत तिकडं. आता तुम्हाला दाखवताल की कसं आहे तिकडे. चलो, खूप भारी वाटायला लागली. चल 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 गाड़ी स्टार्ट कर. चल चप्पल छूट गया. हम फर्स्ट स्टार्ट हम फर्स्ट. गाड़ी चला ची दुसरी कॉपी गाईस तुम्हाला दाखवते आता आलिया भट कशी करते. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूं. संजू राठोड घे. संजू राठोड गुलाबी साडी कर का गुलाबी साडी. बघा ज्ञानेश्वरी आमची. तर गाईज आहे का नाही ना, हे आलेले आहेत कॅम्पसाठी. त्यांनी ना तुम्हाला दाखवते आता किती किती झाड लावले त्यांनी इथं ना. अगोदर ना एकदम असं वाळवंटी सारखं होतं इथली जागा. तर त्यांनी ना इतकी म्हणजे पॉशने एवढी भारी केली ना, तुम्हाला वाटणार सुद्धा नाही. अगोदरचे आम्ही फोटो बी टाकतो. तुम्ही ते अगोदरचे फोटो ना आत्ताचे फोटो बघा. तुम्ही म्हणताल अगोदर तो कसं होतं ना आता कसलं भारी झालंय. चला तुम्हाला दाखवते. चला आता इथे त्यांची मेहनत तुम्हाला दाखवते. लय भारी वाटायला लागले. आता जायले तर चला तुम्हाला दाखवते. वरती बघितलं का लईच म्हणजे असं कसं लय भारी होतंय. झापक झुपुक झापक झुपुक वाजत राहतय ग. गेला तर झापक झुपुक झापक. सांगू शकत नाही मी, लय भारी होते. तुम्ही तर पहिले आले होते झाडाला बघा कोणती अकॅडमी. सो गाईज आमच्यानं म्हणजे ह्या जवानांनी सगळ्यांना हे आमचा आर्मीचा कॅम्प आलेला आहे आमच्या धारूरमध्ये. सलग वर्ष होत आहे ते इथंच राहिले. तर इथं माहिती आहे का अगोदर वाळवंटासारखं होतं पण त्यांनी इतकं छान केलं ना, एकदम भारी केलं. हे बघा किती झाडं लावलेत त्यांनी, खूप झाडे म्हणजे लई झाडं लावलेत का. आणि ह्या काय करायलात काय माहिती, काय करतात ग. आम्ही लावलेले झाडं आम्ही बघतो. हां बघा. तर ना
तुम्हाला सांगू का, त्यांनी असलं जो भारी सांगितलं ना आम्हाला, लईच म्हणजे एकदम भारी सांगितलं. सो गाईज आम्ही ना त्यांना विचारलं तर त्यांनी एवढं जर म्हणजे भारी सांगितलं ना, म्हणजे कसं असते काय असते, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जायला पाहिजे. आणि ती म्हणले असे लोकांकडे जास्त विचार करायचा नाही, तुमचं एमकडे लक्ष ठेवायचं, असं तसं एवढं समजून सांगितलं, लय समजून सांगितलं. तर आम्हाला खूप भारी वाटलं. तर ज्ञानेश्वरी माही तुम्हाला काय वाटलं बरं, म्हणजे त्यांनी सांगितलं तर कसं फील, म्हणजे कसं वाटलं सांग. आम्ही असं शब्दात बोलू शकत नाही, अरे कहना क्या चाहते हो? कारण बोलण्यासारखं नाही आहे शब्दात. त्यांनी खूप म्हणजे असं एकदम भारी सांगितलं माहिती का. आपल्याला कुणी, मी तर सांगते मला ना आतापर्यंत कुणी सांगितलं नव्हतं मी बरं का फक्त एवढं एवढंच भारी. म्हणणार, डोंट वेस्ट टाइम. पूछा किसी ने किसी ने नहीं पूछा. त्यांनी सांगितलं आम्हाला अभ्यासाकडे लक्ष ठेवा, तुमच्या एमकडे लक्ष ठेवा. कोण म्हणजे त्या म्हणजे तुम्ही ऐकतालच. आता मी तुम्हाला व्हिडिओ सेंड केला आणि तुम्ही पण बघा काय म्हणले ते. आणि काय के दिल करे हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई गुंगाट हाय. सो गाईज हा आमचा ना पहिलाच व्हिडिओ आहे. तर तुम्हाला आवडला तर तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही अजून काढू. तर तुम्हाला सांगू तर आमच्या धारूरमध्ये अजून काय आहे. त्या आमच्या धारूरमध्ये ते किल्ला आहे, त्याच्याबद्दल ना एक दिवस आम्ही तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. पण तुम्ही जर आम्हाला म्हणजे सपोर्ट केला तर आम्ही दाखवू. आमचं म्हणजे ना मी पहिल्यांदाच म्हणजे ही व्लॉग शूट केला आहे, कारण मला खूप दिवसापासून बनवायचा होता पण कधी ट्राय केला नव्हता. पण मी आज ट्राय केलं आहे. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू ऑल. जय हिंद. आणि झुंबू चुकू.